हाय हॅलो नमस्कार. आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. मला बनवायचं होतं दुपारच्या जेवणामध्ये वरण भात. ओवीला आमच्या वरण भात खूप आवडतो. त्यासाठी मी डाळ भाताचं कुकर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये वरणामध्ये तिला टोमॅटो तर खूप जास्त आवडतं. वरण भाताचं कुकर लावून झालेलं आहे. इकडे मला सुकी एक भाजी करायची होती. आता भाजीला काय नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं मसूर डाळ करावी. मसूर डाळ 2-3 वेळा वॉश करून घेतली आणि पाण्यात 10 मिनटासाठी भिजायला ठेवली. तोपर्यंत चॉपरने इकडे कांदा चिरून घेतला, कढई तापायला ठेवली, त्यात घातलं तेल आणि चॉपरने एकदम बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये घातला. कांदा हलकासा पिंकिश झाला की त्याच्यामध्ये घातलं मीठ, हळद, थोडंसं लाल तिखट घालायचं आणि अर्धा चमचा आपला घरगुती काळा मसाला घालायचा. सगळं एकत्र व्यवस्थित करायचं आणि त्याच्यामध्ये 10 मिनटं भिजत ठेवलेली डाळ घालायची आणि सगळं एकत्र करून त्यात घालायचं थोडंसं पाणी आणि झाकण ठेवायचं. आता इकडं आपला वरण आणि भात पण झाला होता. डाळ झाली होती. त्याला फोडणी द्यायची. तेल घातलं, मोहरी घातली, त्याच्यामध्ये घातलं जिरं, लसूण, मिरची घालायची त्याच्यामध्ये. माझ्याकडे काय कढीपत्ता नव्हता. कढीपत्ता असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकला तरी चालेल. त्याला फोडणीचा वास खूप छान येतो कढीपत्त्यामुळे. त्याच्यामध्ये घातला अर्धा चमचा हिंग, हळद, मीठ घालायचं. सगळं एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता घालायची शिजवून घेतलेली डाळ. बघू शकता तुम्ही वरणाचा रंग बघा. आता वरणाला एक उकळी काढून घ्यायची. तोपर्यंत बघू शकता आपली मसूर डाळ एकदम रेडी झालेली आहे आणि वरणाला पण इकडे उकळी आलेली आहे. वरण आणि भात तर रेडी आहे आणि मला भाकरी टाकायची होती बाजरीची आज. थँक्यू.